सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची विनंती केली आहे। या भेटीदरम्यान आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात। मात्र रुग्णालयात अद्यापही मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। त्यांनी यावेळी पुढे सांगितले की रुग्णालय परिसरात कंपाऊंड वॉल बांधणे, सुरक्षा यंत्रणा आणि प्रवेशद्वार उभारणे, नवीन निवासी सुविधा, धोंडीराज बंगल्याचा विकास, रस्त्याचे डांबरीकरण, पार्किंगची व्यवस्था, औषध साठवणूक शेड यासारख्या आवश्यक कामासाठी निधीची तातडीने गरज आहे। या कामांसाठी संबंधित विभागाकडून प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात आले असून मंत्री महोदयाकडे निधीची मंजुरीची मागणी केली आहे। लवकरच निधी मंजूर होऊन रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील। या भेटीदरम्यान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यासोबत अतुल माने आदी मान्यवर उपस्थित होते।